नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला असं कधी होतं का दिवसभर खूप थकल्यासारखं वाटतं, म्हणजे की रात्रीची झोप पूर्ण झाली आहे पण तरीही सकाळी उठल्यावर अंगात त्राणच राहत नाही, किंवा मग हे सांधेदुखी ती सतत मागे लागलेली असते, हातापायात मुंग्या आल्यासारखं, झणझणाटी झाल्यासारखं किंवा सुन्न झाल्यासारखं वाटतं। काही वेळेस आपण डोक्याच्या बलावर झोपलो असेल तर डोक्याचा मागचा भाग पण सुन्न होऊन जातो। काही वेळेस कमरेमध्ये अशक्ती आल्यामुळे खूपच वेदना होऊन कंबर दुखते। चालताना हाडांमधून कट कट असा आवाज येतो। जर यापैकी कोणतेही कारण तुम्हाला लागू पडत असेल तर तुमचे शरीर तुम्हाला संकेत देत आहेत की तुमच्या शरीरामध्ये विटामिन B12 आणि विटामिन D ची कमतरता आहे। आपण भरपूर ऊन पडणाऱ्या भारत देशात राहत आहोत आणि पोषणयुक्त आहार पण घेत आहोत, तर आपल्या शरीरामध्ये विटामिन B12 आणि D ची कमतरता का आहे, त्याचे शोषण आपल्या शरीरामध्ये का होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे आणि ह्या विटामिनची पूर्णता करण्यासाठी नैसर्गिक, घरगुती, सोपे, सरळ उपाय कोणते, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून नक्की आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडेलच म्हणून लाईक करून द्या। बऱ्याचदा कसं होतं, आपण या लक्षणाकडे ना थोडं दुर्लक्ष करतो। आपल्याला वाटतं की कामाच्या ताणामुळे असेल किंवा वय झालं असेल, पण ही लक्षणं एक मोठ्या आणि आपल्याला न कळत वाढणाऱ्या समस्येकडे इशारा करत असू शकतात। तर चला आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊया। आता ही जी समस्या आहे ना, ती फक्त एक किंवा दोन व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर आपल्याला ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्काच बसेल, पण आपल्या देशाची ही एक राष्ट्रीय आरोग्य समस्या बनलेली आहे। हो, एक अशी समस्या जी कोट्यावधी लोकांना प्रभावित करत आहे आणि दुर्दैवाने अनेकांना तर याची कल्पना सुद्धा नाही। आता हा आकडा बघा, तब्बल 90%। विचार करा, आपला देश जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे, वर्षभर ऊनच असतं, तिथे आपल्यापैकी 90% लोकांमध्ये विटामिन D म्हणजे की विटामिन D जीवनसत्वाची कमतरता आहे। हा एक खूप मोठा विरोधाभास आहे का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही। इतकंच नाही, आपल्यापैकी जवळजवळ 75% लोकांमध्ये विटामिन B12 ची पण म्हणजे की विटामिन B12 जीवनसत्वाची पण पातळी धोकादायक पातळीपर्यंत कमी आहे। याचा सरळ अर्थ काय होतो, तर आपण एकाच वेळी दोन मोठ्या आरोग्य समस्याला तोंड देत आहोत आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाहीये। ठीक आहे, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आपल्या इथे इतका भरमसाठ सूर्यप्रकाश आहे, वैविध्यपूर्ण जेवण असूनही कमतरता इतकी सामान्य का झाली आहे, तर चला याच्या मागच्या कारणाची शोध घेऊया। प्रथम आपण विटामिन D च्या समस्येविषयी माहिती मिळवूया। आपल्या भारतीय त्वचेमध्ये ना मेलॅनिन नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे आपला रंग सावळा किंवा गव्हाळ असतो। आता हे मेलॅनिन एका अर्थी खूप चांगलं आहे बरं का, पण त्याचा एक तोटा पण आहे। ते जीवनसत्व D तयार करणाऱ्या UVB किरणांना त्वचेपर्यंत पोहोचूच देत नाही। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक नैसर्गिक सन ब्लॉक तयार करतात आणि त्यामुळे आपल्या त्वचेमध्ये सूर्यप्रकाश आजपर्यंत लवकर पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच गोऱ्या लोकांच्या तुलनेत तेवढंच विटामिन D बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 पट जास्त वेळ उन्हात थांबण्याची गरज पडते आणि इथेच सगळा घोळ होतो। आपल्याला लहानपणापासून काय सांगितलं जातं की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसत जा आणि सकाळचे कोवळे ऊन तुम्ही अंगावर घेत जा, जेणेकरून विटामिन D शोषले जाईल। सकाळच्या कोवळ्या किरणमध्ये विटामिन D बनवणारे UV किरण खूप कमी असतात। खरं तर विटामिन D बनवण्याची आवश्यकता असलेली किरण ही दुपारी 11 ते 2 च्या उन्हात असतात। आपल्या देशात 12 महिने दुपारच्या टायमाला 11 ते 2 मध्ये खूपच ऊन पडत असल्याने अशा उन्हामध्ये बसणे
शक्यच नाही. हाच तर खरा पेज आहे. आपल्यासाठी सर्वात मोठी समस्या आहे. आता आपण B12 कडे वळूया. B12 ची गोष्ट थोडी वेगळी आहे बरं का. B12 जीवनसत्व नैसर्गिकरित्या फक्त प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्येच म्हणजे की नॉनव्हेज मध्येच आढळतो आणि आपल्या देशामध्ये जवळपास 40% लोकसंख्या शाकाहारी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मोठा प्रश्न आहे. पण फक्त आहारातच नाही तर आपली एक अगदी सामान्य सवय सुद्धा याला कारणीभूत आहे, जी शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही लागू होतं. ही सवय आपल्यापैकी बहुतेकांना लागू पडते. जेवण सोबत किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची पण कित्येकांना सवय असते आणि ही सवय शरीरात खूप मोठं नुकसान करतं. चहा आणि कॉफीमुळे आपण खाल्लेल्या अन्नातील B12 जीवनसत्व शरीरात अजिबात शोषलं जात नाही आणि गंमत अशी आहे की याच कारणामुळे अनेकदा मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये B12 ची कमतरता आढळून येते. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत कारण पाहिली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? तुम्ही काळजी अजिबात करू नका बरं. आपण जीवनसत्व D ची कमतरता भरून काढण्यासाठी एक सोपी पण एकदम प्रभावशाली योजना काम करू शकते, ती पाहूया. यात पहिला आणि मोफत उपाय म्हणजे ऊन. पण योग्य वेळीच, म्हणजे की दुपारी 11 ते 2 च्या दरम्यान आठवड्यातून कमीत कमी 4 ते 5 दिवस साधारण 25 ते 30 मिनिटं उन्हात बसा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळी शरीराचा कमीत कमी 40% भाग म्हणजे की हात, पाय, पाठ, पोट उघडं असायला हवं आणि सनक्रीम लावायचं नाही. आहारात काय करायचं तर रोज 3 ते 4 अंडी उकळलेली तुम्ही पूर्ण खायची आहेत. जर आपण शाकाहारी असाल तर मशरूम असता की नाही मशरूम, त्या मशरूमला 30 मिनिटं उन्हात ठेवून मग त्याची भाजी करा. असं केल्याने त्याच्यामध्ये विटामिन D भरपूर प्रमाणात वाढतं. मांसाहारी लोकांसाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा रावस किंवा रोहू मासे खाणे उत्तम. आणि हो, बाजारातून तुम्ही जेव्हा खरेदी करता ना, तेव्हा खरेदी करताना विटामिन D फर्टिफाईड म्हणजे की पोषक तत्व असलेले दूध आणि तेल घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण जीवनसत्व B12 ची कमतरता कशी भरून काढायची आहे याबद्दल पाहूया. याच्यासाठी सुद्धा आहारात काही सोपे पण महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. जे लोक मांसाहार करतात त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा मटणाची यकृत म्हणजे की कलेजी खाणं. यासोबत रोज अंडी किंवा मासे खाणं हे खूप फायदेशीर आहे. आता शाकाहारी लोकांचं काय? त्याच्यासाठी हे थोडं कठीण आहे पण अशक्य नाही बरं का. त्यांनी आहारात किमान 1 वाटी दही किंवा 1 ग्लास ताक किंवा पनीरचा समावेश आवर्जून करायला हवा. ह्या 2 सवयी आतापासूनच बदलली पाहिजे. म्हणजे की चहा कॉफी जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर लगेच पिऊ नका. जेवणाच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर प्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दूध वारंवार उकळू नका. एकदा चांगलं तापवून घेतलं की झालं. कारण प्रत्येक वेळी दूध उकळल्याने त्यातील विटामिन B12 जीवनसत्व नष्ट होत जातं. आता मी तुम्हाला एक महत्वाची सूचना देते, जरा लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल. अनेक जण काय करतात, इंटरनेटवर माहिती वाचतात आणि स्वतःच्या मनाने औषधे सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करतात. पण हे आपल्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये बरं का. हे एका संशोधनामध्ये स्पष्ट दिसून आले आहे. लोकांनी रक्ताची तपासणी न करता विटामिन D चे जास्त डोस म्हणजे की हाय डोस घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या किडनीला गंभीर इजा झाली. काही प्रकरणांमध्ये तर रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. असे होण्यामागचे शास्त्रीय कारण तुम्ही नक्की समजून घ्या. विटामिन D हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व नाही तर ते चरबीत विरघळणारे आहे. याचा अर्थ काय तर ते जास्त झालं तर लघवी वाटे बाहेर फेकले जात नाही, उलट ते आपल्या शरीरातल्या चरबीमध्ये साठून राहतं आणि त्याची पातळी विषारी होऊ शकते.
म्हणूनच या लक्षणावरून स्वतः कोणताही अंदाज बांधू नका. शरीरात नक्की कशाची आणि किती प्रमाणात कमतरता आहे हे जाणून घेण्याचा एकच आणि सर्वात सुरक्षित मार्ग आहे तो म्हणजे रक्ताची तपासणी. म्हणूनच तुम्ही वर्षातून एकदा तरी रक्ताची तपासणी करून घ्या आणि डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य उपचार सुरू करा. लक्षात ठेवा, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. स्वतःची काळजी स्वतःच घ्या. तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल. अशाच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. धन्यवाद.